एक स्त्री होती माझ्याकडे आली आणि तिने जे पास्ट मध्ये पाहिलं, ती स्वतः तांत्रिक होती. स्मशानाची पूजा वगैरे करणं, स्मशानामध्ये जाऊन काहीतरी काला जादू वगैरे करणं, ह्या गोष्टी खूप सरस होत्या. ती पुरुष होती त्यावेळेला आणि त्या गोष्टीतून काय अनुभव दिसलं आणि ह्या वाईट गोष्टी करणाऱ्यांचं पुढचा जन्म कसा असतो, आज हे आपण डिस्कस करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये ही स्त्री माझ्याकडे आली, जवळजवळ 55 वयाची असेल ही. ओके, आयुष्यभर तिने स्ट्रगल केलं खूप जास्त है ना बेटर करण्यासाठी, पण गोष्टी बेटर झाल्याच नाही तिच्या आयुष्यामध्ये. पहिल्यापासून लहानपणापासून आई वडिलांकडे दारिद्र्य खूप जास्त आणि कसं कसं करून 15-16व्या वर्षीच लग्न तिचं दुसरीकडे झालं आणि तिथे पण सेम तसंच. नवरा थोडं काम वगैरे करत होता, लोकांना वाटलं की हिच्या बरोबर चांगलं होईल, पण तसं काही झालं नाही. इनफॅक्ट तिच्या बरोबर चुकीचे गोष्टी घडत गेल्या अजून जास्त लग्नानंतर. तिला दुसऱ्या माणसांबरोबर संबंध ठेवायला लावलं त्यांच्या पत्नीने, अशा टाईपचं त्यांचं म्हणणं होतं आणि खूप गोष्टी वाईट 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 घडत गेल्या. फिजिकल अब्यूज, मेंटल अब्यूज आहे ना, आणि फायनान्शियली कधी स्टेबिलिटी नाही. एक मुलगा झाला तो पण अपंग झाला. ह्या गोष्टी होत्या त्यांच्या लाईफमध्ये. इतक्या सगळ्या गोष्टी का ह्यांच्या बरोबर आहे ना, आणि कसं 55च्या वयामध्ये त्यांना माझा कुठे पॉडकास्ट दिसला आणि त्यांनी मला कनेक्ट केलं. त्या स्त्रीशी बोलताना जेव्हा डिस्कस करत होते तर खूप खूप इरिटेशन, खूप ड्रेन्ड आउट, म्हणजे मला सगळं हरवलंय, माझं सगळं हरवलंय ही फिलिंग सारखी येत होती. तर आम्ही डिसाईड केलं ठीक आहे आपण बघूया की, आणि त्यांना माहिती होतं की काहीतरी मागच्या जन्माचे कर्म आहेत, मी खूप वाईट केले त्यामुळे ह्या गोष्टी माझ्या बरोबर घडतात. तर त्यांना पण तेच माहिती करायचं होतं की काय एक्झॅक्टली माझं कर्म होतं, का अशा गोष्टी घडल्या माझ्या बरोबर. आणि आम्ही पास्ट मध्ये जाऊन बघायचं ठरवलं आणि ज्या दिवशी रिग्रेशन होतं त्या दिवशी त्या पटकन ट्रान्स मध्ये गेल्या. त्यांनी पाहिलं इकडे ना एक हवन चालू होतं. ओके, आणि त्या मला सांगत होत्या की मला हवन दिसतंय, इथे एक पुरुष आहे जो पूर्ण नग्न अवस्थेत आहे. ओके, त्यांनी अशी माळा वगैरे घातली आहे, मुंडांची माळा जे म्हणतो ना तशा टाईपचं घातलं आणि रिअल माणसाचे ते होते, म्हणजे स्कल होते ते, खोपडी बेसिकली ते घातलंय त्यांनी. आणि खूप डरावना टाईपचा आहे तो, अशी केस वगैरे वाढलेली, मध्ये टक्कल आहे आणि खूप वेगळ्या टाईपचा दिसतोय. थोडा जाड आहे असा, पण एकदम कपडे नाही घातलेले, म्हणजे काहीच अंगावरती नाहीये असं. आणि मग नंतर त्यांना सीन प्रमाणे दिसत होतं, पूर्ण एकत्र नव्हतं दिसत. मग त्यांनी एकदा बघितलं की असं ना तोच माणूस अर्ध्या रात्रीला घरातून निघतोय.